राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि पहिलाच दिवस आहे, पण तरीही कसं काय होईल हे अधिवेशन? पावसाळी अधिवेशन पूर्ण दिवस चालेल आणि आपण जी मनामध्ये धरलेली किंवा जी आपण ठरवलेली आहे ते सर्व कामकाज होईल असं वाटतंय। विरोधी पक्षांनी जर सहकार्य केलं तर हे अधिवेशन व्यवस्थित होईल। सत्तारूढ पक्षाची ही मनापासून इच्छा आहे, कारण ह्या अधिवेशनाकडे राज्यातल्या 12 कोटी लोकांचं लक्ष लागलेलं असतं आणि आता केवळ गोंधळ करणं, घोषणा करणं, सभात्याग करणं ह्याच्यावर आता जनतेचा विश्वास राहिला नाही। आणि म्हणून आमची ही जबाबदारी आहे आणि आम्ही ही काळजी घेतो की ह्या अधिवेशनामध्ये 21 बिलं आहेत, विधेयक आहेत, चर्चा आहेत, पुरवणी मागण्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। बजेट नंतर आपण पुरवणी मागण्या नेहमी देत असतो वर्षातून 2 वेळेला, आणि मधल्या काळामध्ये घडलेल्या विविध घटनांचा संदर्भ घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। मधल्या काळामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा देखील फायदा जनतेला आणि लाभधारकांना कसा होणार आहे हे अधिवेशनाच्या माध्यमातून कळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे आणि सत्तारूढ पक्षाची पूर्ण तयारी ह्याच्यामध्ये आहे। आणि राज्यातल्या कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भात कर्ज माफीपासून ते सामान्यातल्या खेडेगावातल्या एखाद्या विषयापर्यंत सरकार पूर्ण तयारीनिशी सामोरं जाईल। मी फक्त याच्यात विरोधी पक्षाच्या माझ्या मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा करतो। पण विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीमध्ये पकडण्याचं ठरवलेलं आहे। मग त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी आहे, समृद्धी महामार्ग आहे, कुपोषण, अशा मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडणार आहे। तर मग सरकारची नेमकी या बाबतीतली तयारी काय आहे? कोंडीत आता कोण कोणाला पकडतंय हा प्रश्नच आहे, कारण 2 विरोधी पक्षच एकमेकांना कोंडीत पकडू लागलेत। आणि कोंडीत पकडण्याकरता जितका मोठा आवाका असावा लागतो संख्यात्मक आणि गुणात्मक, त्याची एकदा पाहणीच करावी लागेल। याचं कारण असं आहे की हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही कुठल्याही चर्चेपासून पळून जाऊ इच्छित नाही। कारण निर्णय घेताना सरकारने ह्याचा पूर्ण अभ्यास करून, माहिती गोळा करून आणि चांगल्या पद्धतीने हे विषय समोर आणलेत। मग सरकारची मान्यता असेल, कॅबिनेटची मान्यता असेल, हे आर्थिक विषयाशी सगळे संबंधित विषय असतील, काही धोरणात्मक असतील, काही सामाजिक न्यायाचे असतील, काही शैक्षणिक असतील। कारण आम्हालाही हे माहिती आहे की दर 3-4 महिन्यांनी होणाऱ्या अधिवेशनात राज्याच्या प्रगतीकडे, राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचं काम हे सत्तारूढ पक्ष म्हणून आम्हाला करावं लागतं। पण आता असं झालंय की कशाचंच श्रेय मिळत नाही आणि म्हणून केवळ गोंधळ घालणं आणि त्यातून जनतेकडे एक चांगला संदेश जात नाही आणि जनता ह्याचा फार बारकाईने अभ्यास करत असते। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे अधिवेशन चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाकरता, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता आहे। त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि सरकारची चर्चेला तयारी आहे। कुठेही असं सरकार म्हणलं नाही की आम्हाला चर्चा करायची नाही। कितीही तास सभागृह चाललं तरी सरकारला याच्यात चर्चा करायची आहे। फक्त चर्चेची तयारी आणि मुद्दे विरोधांकडे नीट असतील, त्यांनी ते मांडावेत। लोकशाहीत विरोधी पक्षालाही एक मानाचं स्थान देणारे आम्ही आहोत। आम्ही असं मानतो की ही एका गाडीची 2 चाकं आहेत आणि ही गाडी नीट चालली पाहिजे, पण दुसरं चाक जर निखळूनच पडणार असेल तर गाडी चालणार नाही। आणि म्हणून जनतेकरता, केवळ राजकीय स्वार्थाकरता आपण जर लोकांच्या पुढे आलो तर मग निवडणुकीत जनता काय शिकवते हे लगातार मागच्या सगळ्या निवडणुकात आपण पाहिलं। त्यातून काहीतरी, मी शहाणपण म्हणत नाही, पण बोध विरोधी पक्षांनी जर घेतला तर मला असं वाटतं की पुढच्या काळात त्यांच्याही हिताचं ते आहे। पण म्हणजे विरोधक जे गोष्टींसाठी तुम्हाला कोंडीत पकडणार आहेत त्याच्यासाठी सरकारची तुमची पूर्ण तयारी आहे। पण शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सरकारने फसवणूक केलं असल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि त्याच्यासाठी ते सभागृहात आक्रमक पहिल्या दिवसापासूनच दिसतात। तर त्याबाबत आपण काय सांगू शकाल? दुःख असं आहे की शेतकरी खुश झालेत। आता एवढ्या मोठ्या राज्यात इतक्या मोठ्या संख्येने इतका मोठा निधी वितरित करायचा, माफ करायचा, याची एक यंत्रणा असते। आणि असं नाही की आज जाहीर केलं की उद्या हातात पैशाचं पाकिट मिळालं, हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे पण विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना माहिती नाही।
मला तर त्यांना हे सांगायचंय की मागच्या वेळेला जी आपण कर्जमाफी केली 6 महिन्यापर्यंत काहीच झालं नव्हतं. आम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरून घेतो, बँकांची माहिती घेतो आहोत, त्यांचं रिअप्रोप्रिएशन कसं करायचं हे बघतो आहोत. अनेक बँकाशी संबंधित आहे, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याशी संबंधित असं आमचं धोरण आहे, ते चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे तिजोरीत पैसे आहेत का नाहीत याचा विचार न करता आम्ही कुठूनही पैसे उभे करू, पण शेतकऱ्याला मदतीचा हात दिलाय तो सोडणार नाही. आता या सगळ्यामध्ये तुमचा मित्रपक्ष यांच्या भूमिकेविषयी काय, की ते म्हणजे रोखठोक भूमिका प्रत्येक वेळेला ते घेत असतात, तर त्या मित्रपक्षावर तुमची भूमिका काय आहे? साहेब, मित्रपक्ष आणि आम्ही मिळून हे सरकार चालवतो. संख्येने निश्चित भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या दुप्पट आहे, हे त्यांनाही माहिती, हे वास्तव आहे, हे काही लपून राहिलेलं नाहीये. निर्णय करत असताना मग ते कॅबिनेटले निर्णय असो किंवा धोरणात्मक निर्णय असो, नेत्यांशी योग्य चर्चा करून योग्य ठिकाणीच त्याचे निर्णय घेतले जातात. हे खरं आहे की दोन पक्ष जेव्हा भिन्न असतात तेव्हा त्यांची विचारप्रणाली भिन्न असते आणि ही आज नाही. युती झाल्याच्या दिवसापासून काही विषयांमध्ये भाजप सेनेत मतभेद आहेत, हे कोणीच लपून ठेवलं नाहीये. तरी पण जनतेच्या हिताकरता आमच्या मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून सामान्य माणूस आणि महाराष्ट्राची प्रगती याच्याकरता आम्ही मागेही एकत्र आलो, आताही एकत्र आहोत. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आमचा मित्रपक्ष आमच्याच बरोबर आहे, चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. त्यांना भडकवण्याचं काम जे आमचे इतर मित्रपक्ष करतायत ते त्यांनी थांबावं, कारण मला असं वाटत नाही की त्याच्यातनं काही त्यांना मिळेल म्हणून आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते घडेल म्हणून. आमची बांधिलकी आहे आणि आम्ही 5 वर्ष ह्या राज्याचा कारभार व्यवस्थितपणे करणार. मित्रपक्षाची काळजी आम्ही करू, विरोधी पक्षाने करण्याची गरज नाही. आता परत सभागृहाकडे येऊया की सभागृहामध्ये सदस्यांची उपस्थिती असावी म्हणा किंवा कमी गदारोळ किंवा जास्त काम व्हावं, याच्यासाठी आपण नेमकं काय प्रयत्न करणार आहोत, काय प्रयत्न केले गेलेले आहेत? मुळात उपस्थितीपासून आपण एक एक मुद्दे तुम्ही सांगा, कारण मला वाटतं ही संसदीय कार्यमंत्री म्हणून ही सगळी आपलीच विभागाची जबाबदारी असते का, काय सांगू शकाल? हे तर खरं आहे की संसदीय कार्यमंत्री म्हणून ही जबाबदारी असते. सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ती पारही पाडतो. याच्यात विरोधी पक्षाचंही सहकार्य मिळतं. दिनक्रम ठरवलेला असतो, तो बिझनेस ऍडव्हायझरीत ठरवलेला असतो की कुठल्या दिवशी काय घ्यायचं. जसं आता उद्या सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आहे, पुढच्या आठवड्यामध्ये लगेचच विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, ही संधी दिली जाते. एकच अडचण मला दिसते की नवीन सदस्यांची संख्या खूप असल्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येक सदस्याला असं वाटतं की मी माझा विषय मांडला पाहिजे, हिरिरीने मांडला पाहिजे. आणि वेळेचं गणित फार महत्वाचं असतं. आणि थोडंसं सभागृहात, म्हणजे मला आठवते मी आता इतके वर्ष सभागृहात आहे, पण पहिली काही वर्ष आम्ही गणपतराव देशमुखांसारख्या ज्येष्ठ सदस्याचं भाषण ऐकत होतो, मुद्दे लिहून घेत होतो, टिप्पणी काढत होतो, त्या विषयात जात होतो. आज नियमावली आहे, त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली, त्याचा अभ्यास आहे. हे सगळं जर केलं तर एक परिपक्वता येते आणि कमी वेळात जास्त आशय असणारं भाषण हे विधानसभेत प्रभावी ठरतं. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी याचा थोडा आत्मपरीक्षण करून विचार करावा. मी सत्तारूढ पक्ष म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये प्रशिक्षण घेणं, त्यांना वेगवेगळी माहिती देणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांना ते विषय मांडण्याकरता लागणारी ताकद ही सभागृहात कशी मिळेल असा प्रयत्न करतो. मला सांगायला आणखीन आनंद होतो की नुसतंच आमदार नाही, काल तर मी विधानसभेमध्ये सभापती, अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आले होते. स्वीय सहाय्यकांचा अभ्यास वर्ग घेतला. अरे वा. आणि तो एवढ्याकरताच घेतला की आमदारांना सगळी मदत संसदीय कामात कशी करावी, त्याचा संपर्क कसा असावा, प्रसिद्धी कशी करावी, बजेट कसं वाचावं, आपल्या भागातले प्रश्न कसे द्यावेत. आणि म्हणून आम्ही निश्चित हा प्रयत्न करतो की सभागृहाची वैचारिक उंची ही आपल्या वर्तणुकीतून कशी वाढेल आणि अधिक अभ्यासपूर्व आपलं भाषण कसं होईल, जे साऱ्या राज्याला आणि जनतेला मार्गदर्शन ठरेल. हे सैद्धांतिक आहे आणि अर्थात ते त्या दृष्टीने म्हणजे अंमलबजावणी पण त्याची व्हावी या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करत असाल. पण आता या अधिवेशनामध्ये नेमकी कुठली विधेयकं आणि प्रस्ताव आहेत ते म्हणजे आपण ठरवलेलं आहे की हे एवढं होणार आणि हे आम्ही करणार? साधारणपणे ठरवलेलं होतं आणि ते होईल. काही मागची बिलं पेंडिंग असतात ती पण आपण घेतो. आपल्याला माहिती आहे की एखादा विषय जेव्हा महत्वाचा असतो आणि अधिवेशन नसतं
तेव्हा वटहुकूम काढतो आणि वटहुकुमाचं रूपांतर नंतर कायद्यामध्ये होतं. त्यामुळे अशी 21 बिलं आत्ता आहेत. पण मला हेही नम्रपणे सांगितलं पाहिजे की संसदीय आयुधांच्या मध्ये जसा प्रश्न आहे हा महत्वाचा असतो, लक्षवेधी सूचना ही महत्वाची असते, अंदाजपत्रक, आता पुरवणी मागण्या आलेल्या आहेत ह्या महत्वाच्या असतात. ह्या सगळ्या चर्चा आपण करत असताना शेवटी ह्या विधिमंडळाची स्थापना, कायदे मंडळाची स्थापना का झाली, तर कायदे तयार करणारं हे मंडळ आहे. आणि आता हळूहळू कायद्यांचा अभ्यास आणि चर्चा कमी होत इतर आयुधांवर चर्चा जास्ती होती. ती व्हायला पाहिजे, आपण वेळ वाढवला पाहिजे. पण मला नम्रपणे सांगावं असं वाटतं की सर्व पक्षाच्या माझ्या सदस्यांनी, बांधवांनी आपण कायदे मंडळाचे सदस्य आहोत आणि हा कायदा अधिक चांगला करण्याकरता ह्या कायद्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होतील, त्याचे प्लस मायनस काय आहेत हे विचार करून सभागृहात जर बोललं आणि शेवटी कायद्याला अमेंडमेंट करता येतात. आणि असे बदल आपण अनेक वेळेला करतो तेव्हा असं वाटतं की हे समाजाला उपयोगी होत नाहीये. कायदा हा परिवर्तनशील आहे, तो बदलू शकतो आपण, ती काही घटना नाहीये. आणि म्हणून कायद्याचा अधिकाधिक अभ्यास हा माझ्या सर्व सदस्यांनी माझ्या सकट, आणि आज अभ्यास केला तर नवीन तंत्रज्ञान एवढं आहे की उद्या आणखीन नवीन आपल्याला वाचायला मिळतं, शिकायला मिळतं, जागतिक पातळीवर मिळतं. आपला लोकशाही देश आहे आणि इतके विषय समोर आहेत. त्यामुळे निश्चितपणे विधानसभेच्या आमदारांनी आपली वैचारिक, सैद्धांतिक भूमिका, वाचनाची आवड, विषयांची व्याप्ती, त्याची माहिती, त्याच्यावरचा अभ्यास आणि कायद्याच्या संदर्भात विशेष करून जर लक्ष दिलं तर मग होणारा कायदा अशा पद्धतीने चांगला होईल की त्याचा अंमलबजावणी पुढे चांगली करता येईल. नाही तर कायदा केला आणि त्याच्या पळवाटा आल्या तर त्या कायद्याचा काहीच उपयोग होत नाही. थोडक्यात गांभीर्याने या सगळं गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पाहिजे. आणि हे तुमचं घेतात आवाहन, पण अधिक गांभीर्याने घ्यावं तुमचं असं माझं. आवाहन हा नक्कीच सगळ्यांनी मी ऐकलं असेल. सर्व पक्षाच्या माझ्या मित्रांना आवाहन नक्कीच, करीन नक्कीच. की आपण राज्याच्या एका अशा व्यासपीठावर आहोत, काम करतो आहोत की राज्याचं सारं हित त्याच्यामध्ये आहे, प्रगती आहे, विकास आहे. आणि त्यावेळेला आपली सगळी मार्गदर्शनपर भाषणं ही अभ्यासपूर्ण जर झाली तर एक नवीन इतिहास या महाराष्ट्रामध्ये आपण घडवू. नक्कीच. आणि जनतेचे प्रश्नही सुटतील. आणि आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.